बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडत असतो, रोज उठून भाजीला काय बनवायचं, काय करायचं? सकाळची भाजी झाली तर संध्याकाळी कोणती भाजी बनवायची? आता संध्याकाळचं झालं तर सकाळी काय बनवायचं? हा प्रत्येकाला पडलेला एक प्रश्न असतो. तर त्याच्यासाठीच आजचा आपला हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही रात्री हलकं आणि झटपट तुम्ही त्या ठिकाणी स्वयंपाक तुम्ही करू शकता. तुमच्या घरातल्या प्रत्येकाला ते आवडू शकतं. मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत खूप आवडीने खातील अशाच रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत. तर व्हिडिओ नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी मी याच्या शेवया आहेत, या रव्याच्या, गव्हाच्या, त्याचप्रमाणे मैदा असं हे मिश्रण वापरून बनवलेल्या घरच्या शेवया आहेत. तर या ठिकाणी मी पातेल्यामध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये शेवया व्यवस्थित छान अशा परतून घेणार आहे. प्रयत्न करा की शेवया या गव्हाच्या त्याचप्रमाणे रव्याच्या असतील आणि त्यात थोडाफारच मैदा वापर केलेला असेल. जर का जास्त प्रमाणात मैदा, काही ठिकाणी नुसत्या मैद्याच्या देखील शेवया असतात, तर प्रयत्न करा की तुम्ही या पद्धतीच्या शेवया तुम्ही घरामध्ये बनवून ठेवू शकता. या वर्षभर टिकतात. तर अशा पद्धतीने त्या खरपूस भाजून घ्या. खाण्यासाठी देखील उत्तम आणि आपल्या मुलांना देखील आपण पौष्टिक असं काहीतरी त्या ठिकाणी देऊ शकतो. तर त्यासाठी अशा प्रकारच्या शेवया तुम्ही उन्हाळ्यामध्ये बनवून घेऊ शकता. तर या ठिकाणी मी छान अशा खरपूस या ठिकाणी या शेवया भाजून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये 3 ग्लास एवढं पाणी मी या ठिकाणी टाकलेलं आहे गरम करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ. या ठिकाणी बघू शकता त्याला चांगलं त्या पाण्याला उकळ आलेली आहे. उकळ आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही या शेवया टाकून घ्यायच्या. या ठिकाणी बघू शकता आपले शेवया वगैरे तयार आहेत आणि दुसरीकडे आपली भजी देखील तळण्यासाठी तयार आहेत. तर आता ही भजी मी कशी तयार केली हे देखील तुम्हाला सांगते. या ठिकाणी कांदा वगैरे छान असा कट करून घेतला, पातळ जाड जे काय, आणि याच्यामध्ये मी थोडंसं 1 चमचाभर धन या ठिकाणी मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे, बारीक करून घेतलं आहे आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं. तत्पूर्वी या कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं त्या ठिकाणी ते मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून पीठ मळत असताना आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायला लागणार नाही. तर या ठिकाणी छान असं कांद्याला मीठ चोळून घ्यायचं. तुम्ही मीठ चोळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे जे आपण धन मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे ते. धन ऑप्शनल आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता, पण नक्की टाका. त्याच्यामुळे भज्याला खूप छान अशी चव येते. अगदी विकतच्या भजीसारखी भजी तयार होतात. तर या ठिकाणी धन, जिरं, हळद हे यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला. या ठिकाणी बघू शकता मी टाकलं त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे हे 2 चमचे तांदळाचं पीठ. तुम्हाला हवं असेल तरच ॲड करा, नसेल हवं तर ॲड नाही केलं तरी चालेल. या ठिकाणी 3 वाटी, छोटी वाटी आहे माझ्याकडे, तर 3 वाटी या ठिकाणी मी पीठ बेसनाचं घेतलेलं आहे. पाणी टाकायच्या अगोदरच व्यवस्थित हे पीठ आपण जे काही त्याच्या अगोदर कांदा, धने पावडर, जिरे हे जे काही वापरलं होतं त्या हाताने व्यवस्थित अगोदर छान असं मळून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करत करत या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही मी भाज्याचं पीठ तयार केलं आहे. अजिबात जास्त पाण्याचा वापर केला नाही आहे, कारण कांद्याला ऑलरेडी पाणी सुटलं होतं, कारण मी मसाला छान असा अगोदर मिक्स करून घेतला होता. बेसन पीठ मिक्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला अशा प्रकारे हे चांगलं व्यवस्थित त्या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून आपण जे काही सामान याच्यामध्ये वापरलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स होईल. तर या ठिकाणी आपलं भाज्याचं पीठ तयार आहे. ते 5 ते 10 मिनटं तसंच मुरत ठेवायचं. तुम्ही बघू शकता मी शेवया ज्यावेळेस करत होते त्यावेळेस माझं हे पीठ मी मुरत ठेवलेलं होतं एका साईडला. या ठिकाणी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, नॉर्मल गरम करून घ्यायचं. तेल जर का कडकडीत गरम झालं तर भजी वरूनच लाल दिसतात, आतून कच्ची राहतात. आता आपल्या शेवया बघा या ठिकाणी शिजत होते या साईडला, तोपर्यंत मी या ठिकाणी भजी वगैरे काढून घेतले. गरम गरम शेवया आणि भजी अतिशय छान लागतात खाण्यासाठी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. त्यानंतर दुसरी देखील रेसिपी याच्यामध्ये मी दाखवलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपल्या शेवया वगैरे शिजून तयार आहेत आणि या ठिकाणी भजी देखील आपली छान अशी गरम गरम अशी मी या ठिकाणी फ्राय करून घेतलेली आहेत.
बघा, जर का घरात रात्रीचं झटपट जेवण होणार असेल, पोट भरून खाणार असेल आपण, तर नक्कीच तुम्हाला देखील ही रेसिपी ट्राय करायला नक्कीच आवडेल. या ठिकाणी बघू शकता मी गूळ ॲड केलेला आहे. मग तुम्ही मला सांगा, ही रेसिपी नक्कीच पौष्टिक आहे ना आपल्या मुलांसाठी सुद्धा. गरम गरम भजी, मिरची, तर नक्की ट्राय करा आपलं ही शेवया, भजी आणि मिरची. तर या ठिकाणी आपली पहिली रेसिपी कंप्लीट झालेली आहे. आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी पातेल्यामध्ये बघू शकता मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ आणि निंबू या ठिकाणी पिळून घ्यायचं आहे. निंबू पिळून घेतल्यामुळे काय होतं, आपण जो तांदूळ वापरतो तो सुट्टा होण्याला मदत होतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तेल देखील तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. आता तेल का टाकायचं, तर त्याच्यामुळे तांदळाला छान अशी चकाकी येते. त्याचप्रमाणे सुट्टा देखील त्या ठिकाणी तांदूळ होतो. बरेच जण आता काय करतात हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओमध्ये. या ठिकाणी बघू शकता ह्या वाटीने मी मेजरमेंट घेतलेलं आहे. पूर्ण 1 वाटी भरून आणि त्याच्यामध्ये थोडीशी अर्धी वाटी अशा प्रमाणे म्हणजे 1.5 वाटी जवळजवळ मी या ठिकाणी बासमतीचा लांबडा तांदूळ या ठिकाणी घेतलेला आहे. पाणी बघू शकता छान असं गरम झालं, तर याच्यामध्ये हा तांदूळ स्वच्छ धुवून घेतला मी, तो ॲड करणार आहे. ॲड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही तो असा हलवून घ्यायचा आहे. 5-5 मिनिटं हा तांदूळ हलवायचा, जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. आणि मी म्हणते 50% नाही, तर मी म्हणते 70%, 80% हा तांदूळ तुम्हाला शिजवून घ्यायचा. याच्यामध्ये जास्त शिजवून नाही घ्यायचा, कारण आपण त्याच्यानंतर व्यवस्थित फ्राय करायचं आहे. तर या ठिकाणी बघू शकता तांदूळ मी अशा प्रकारे छान असा शिजवून घेतला आहे. छान असा शिजला गेलेला आहे माझा तांदूळ. हा पूर्ण तांदूळ मी आपली जी पुरणाची चाळण असते त्याच्यामध्ये काढून घेतला. आणि या ठिकाणी बघू शकता काही जण काय करतात हे सांगते. जर का हॉटेलसारखा तुम्हाला पाहिजे असेल तर काही जण तो फ्रीजमध्ये ठेवतात, किंवा तुमच्याकडे जर का कॉटनचा कपडा असेल तर तो त्याच्यात तुम्ही टाकू शकता. मी या दोन्ही गोष्टी नाही केल्या, कारण माझा तांदूळ या ठिकाणी छान असा शिजला गेला होता आणि सुटसुटीत असा झाला होता. तर या ठिकाणी याच्यामध्ये मी गाजर, फरसबी, त्याच्यानंतर वाटाणा आणि शिमला मिरची. वाटाणा ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे घरात शिल्लक होता म्हणून मी तो टाकून घेणार आहे. तर याच्यामध्ये जिरं चांगलं कडकडीत त्या ठिकाणी तेल गरम झाल्यानंतर टाकून घेतलं. नंतर कांदा, त्याच्यामध्ये अद्रक घेतलं. अद्रक सगळ्यात अगोदर टाकून घेतलं आणि ते व्यवस्थित तेलामध्ये मी फ्राय करून घेतलं. कारण अद्रक जर का आपल्या दाताखाली सापडलं तर ते तुम्हाला माहितीच आहे अद्रक चवीला कसं लागतं ते. तर त्यासाठी मी अद्रक, लसूण आणि कांदा हा अगोदर छान असं परतून घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्या देखील या ठिकाणी मी छान अशा धुवून त्या ठिकाणी घेतल्या. त्या तेलामध्ये छान परतून दिल्या. या छानच तेलामध्ये व्यवस्थित अर्धा कच्च्या अशा शिजवून घ्यायच्या. तुमचा वाटाणा आहे तो देखील कवळा वगैरे असेल तर तो पटकन शिजतो. आणि थोडंसं मीठ वगैरे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून या भाज्यांना अंगचं पाणी सुटेल आणि त्या छान अशा शिजल्या जातील. या ठिकाणी बघू शकता माझा भात वगैरे व्यवस्थित रेडी आहे, सुट्टा झालेला आहे माझा भात. आता हा मसाला कोणता, तर याच्यामध्ये मी रेड चिलीचे 2 चमचे, सोया सॉसचा 1.5 चमचा टाकला आहे मी. त्याच्यानंतर टोमॅटो सॉस अर्धा चमचा टाकला आहे मी, कारण मला तिखट पाहिजे होता शेजवान राईस. आणि शेजवान राईसचे 3 चमचे असं हे प्रमाण घेऊन मी एकत्रच हा मसाला सगळा टाकून घेतला. व्यवस्थित मेल्ट करून घेतला, हलवून घेतला तो खालीच मी वाटीमध्ये. आणि त्यानंतर मी या पद्धतीने या ठिकाणी हा ॲड केलेला आहे. तुम्ही देखील या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान राईस होतो. या ठिकाणी मसाला सगळीकडे मिक्स होतो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा. हा तुम्ही मसाला जेवढा छान शिजवून घेता ना, त्यामुळे प्रत्येक भाजी छान होते, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. तर या ठिकाणी बघू शकता मी हा मसाला वगैरे व्यवस्थित छान शिजवून घेतला. आता त्याच्यामुळे काय झालं ना, आपल्या भाज्या देखील व्यवस्थित शिजले गेलेल्या आहेत. आपण अगोदर परतून घेतला, आता हा मसाला टाकून घेतला, त्याच्यामध्ये भाज्या देखील आपल्या छान शिजलेल्या आहेत. आता जर का तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईलमध्ये जर का हा राईस हवा असेल तर त्याच्यामध्ये हा फूड कलर, रेड कलरचा फूड कलर भेटतो खाण्याचा, तो आणायचा, तो पाण्यामध्ये वगैरे मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तो अशा पद्धतीने त्यात टाकून घ्यायचा. तुम्ही बघू शकता कलर कसा आलेला आहे तो टाकून घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला ह्या भाज्या वगैरे व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून वापरलेला मसाला,
कलर या ठिकाणी व्यवस्थित शिजला जाईल, खाताना व्यवस्थित तो लागला जाईल. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा राईस ठेवायची गरज आहे का फ्रीजमध्ये? नाही. व्यवस्थितच ताजा ताजा मी हा भात शिजवून घेतलेला आहे. आता शेजवान फ्राईड राईस बरेचदा असे म्हणतात की शिळ्या भाताचा बनवू शकतो. येस, बनवू शकतो आपण शिल्लक राहिल्यानंतर. आणि जर का खास आपल्याला खायचंच असेल तर बनवून, तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. त्या ठिकाणी बघू शकता मी पूर्ण हा राईस या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि व्यवस्थित. आणि तुम्ही बघू शकता किती सुट्टा राईस झाला आहे माझा, हा सुटसुटीत असा. तर या ठिकाणी आपला हा राईस तयार आहे. याच्यावरती 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. हवी असेल तर कोथिंबीर वगैरे तुम्ही वरून टाकून घ्यायची त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपला हा शेजवान फ्राईड राईस अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट असा हा तयार होणारा ही रेसिपी तयार आहे आपली. चवीला इतका छान झाला होता की आमच्या घरामध्ये सगळ्यांनी आवडीने खाल्ला. तर नक्की